देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी आपल्याला स्वदेशीचा मंत्र दिला आहे, आत्मनिर्भरतेचा मंत्र दिलेला आहे आणि तो मंत्र आता मला असं वाटतं की देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामनामध्ये आता तो मंत्र ते जागवण्याचं काम सुरू झालेलं आहे। आमच्या जिल्ह्यात सुद्धा अशा प्रकारचं चांगलं काम चालू आहे। देश आत्मनिर्भर झाला तर आपण जागतिक महासत्ता होऊ शकतो, हे जो मोदीजींचा विचार आहे तो विचार गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामनामध्ये रुजलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्या विचाराचे पाईक आहोत। आणि त्यामुळे स्थानिक कलाकार असतील, स्थानिक कला असतील, त्यांनी बनवलेल्या वस्तू असतील, या सगळ्याला चांगल्या प्रकारची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम भारतीय जनता पार्टी असेल किंवा आत्मनिर्भरतेचा मंत्र जागवणारी समाजातली सगळी मंडळी असतील ती चांगल्या पद्धतीने करतायत आणि सांगायला आनंद वाटतो की या सगळ्याला अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आज निर्माण झालेला आहे। त्यामुळे मोदीजींना आपण खरं तर या विषयासाठी धन्यवाद द्यायला पाहिजेत आणि प्रत्येकाने मोदीजी जसं नेहमी म्हणतात की देश जर पुढे गेला पाहिजे तर माझ्या 145 करोड लोकांनी प्रत्येकाने एक एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे, म्हणजे देश एकाच वेळी 145 कोटी पावलं पुढे टाकेल। तर मला वाटतं तसंच प्रत्येक नागरिकांनी हा स्वदेशीचा मंत्र जागवला पाहिजे। आपण स्वतः स्वदेशीचा आग्रह धरला पाहिजे। आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे स्वदेशी उत्पादनं आपण वापरली पाहिजेत आणि त्या उत्पादनं वापरण्यासाठी आपलं कौटुंबीय असतील, आपलं मित्रपरिवार असेल, या सगळ्यांना प्रवृत्त केलं पाहिजे। असं केलं तर या देशाचं जे परमवैभव मिळवण्याचं आपलं स्वप्न आहे, या देशाला जागतिक महासत्ता करणं, या देशाचं परमवैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी या सगळ्याची मदत होईल। आत्मनिर्भरतेचा पुरस्कार करणाऱ्या सगळ्याच देशातल्या नागरिकांना मी आगामी दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि मोदीजींना धन्यवाद देतो। धन्यवाद।